माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र परवाने या बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरेमिरीसारखे वाटलेले आहेत, ते कोणीही लोक असो त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे. त्यांनी मला आता सांगितलं की 105 ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले, आणखी एक 10, 12, 15 परवाने हे बँकांशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे बँका त्यांचे ते ठेवतील. राहिलेले 1000, 1050 परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू, अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय. आणि मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाची कदर करू नये आणि कोणत्याही एसपीच्या कालावधीत हायएस्ट हे परवाने दिले गेले त्या एसपीचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मागितलेली आहे. आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एसपी 300, 350 हे असं चिरीमिरी काहीतरी घेऊन, मी आता स्पष्ट शब्द वापरतो, एसपी सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र, मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र, या अग्निशस्त्र परवाने जर एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे डिवाइस, त्यांचे पीआय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार म्हणता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली. कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय, लग्नात गेलं की वर करून दाखवतोय, कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसतात पण ठॉय करतोय. हे ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं, हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं. पुढच्या 8 ते 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावर संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय की दुर्दैव आहे, ते आमचे मित्र आहेत, परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी. अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊ देऊ नये. ज्या लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्याने दिलेलं असेल तर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्यात. शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत, ऑफ द रेकॉर्ड आहेत. तर त्या एसपीची चौकशी लागल्याच्या नंतर ते एसपी सांगतील ना कुणाचा फोन आलता. माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश धस वरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. पण मी एक नम्रपणे सांगतो, माझ्या लाईफ मध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले नाही. तुम्ही इतरांना कोणाला द्यायला, माझ्याकडे यायचे लाडा बरेच जण आले, मला पिस्तूल पाहिजे कुठे देतो. मी माझ्या आयुष्यामध्ये 2 का काय शिफारशी केलेल्या आहेत, त्या 12 बोरच्या. एक शिराळ हे गाव आहे, तिथे एक डॉक्टर होते, त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता. तर त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिली आणि आणखी एक कोणती माझ्या लक्षात नाही. पण ते 12 बोरचं लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहतंय आणि त्याला जंगली श्वापदांचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी दिली. 2 पण लायसन्सचे रिव्हॉल्वर तुम्ही वापरू शकता. इलिगल वेपन्स त्याच्यापेक्षा 4 पटीने महाग पडले आहेत. त्याच्यासाठी काय घेतोय? कारण अनेक नवीन एसपी आलेले आहेत, त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली असं मला वाटतं. जे लोक हे असे मीडियावरती असे ठॉय असे असले जे फोटो काढतायत त्यांच्यावरती 307 किंवा दखलपात्र गुन्हे आहेत. अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली. अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती आहे. अध्यक्ष रुपाली
भाजीपाल्यासारखं वाटलंय, कशाने फुटाण्यासारखं वाटलंय. संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण? आका आणि आका क्या आका यांच्याशिवाय काय झालंय? हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही 1200 आणि 1300 मी सभागृहात मानलोय. मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील, इथं कस काय एवढे परवाने मिळाले? आणि तुम्हालाच का परवानग्या लागतात? कशासाठी लागतात? राख्याचे धंदे करायसाठी पिस्तूल लागतात का? अहो, राख्याच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं. तुम्ही जर बघितलं तर ते फार भयानक आहे. तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी. माझ्याकडे काही पुरावे आले तर हे जे पिस्तूल प्रकरण आहे पुढच्या 15 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे, ते तातडीनं करतील. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात थांबू नये. फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे, म्हणजे आकांच्या बरोबर कुणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघड होईल. आम्हाला हे बघा आदेश दिलेले नाहीत. अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम्स असतील. तुम्ही ज्या वायुयोगाने पळायचं म्हणता काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये लगेच्या लगेच फार गोष्टी होत नसतात. थोडा धीरे चलो, पण लेट बट थेट म्हणजे एसटी महामंडळ असतं बरं का. पुढे चरित्र हनन केले जात असल्याची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे. कृपया तो विषय संपलेला आहे. जर आपण तो विषय बोलणार असाल तर माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे. आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले. कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका. संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहे याच्यावरती तुम्ही बोला. त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी 5 पर्यंत उत्तर देतो. चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं एक वक्तव्य केलं आहे, जे थेट बाहेर येईल ते स्वीकारणार आहेत. आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाही. का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतलाय? कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाहीये, हजारात नाहीये, ही क्रोअर मध्ये आहे. कोट्यावधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं. मी स्वतः दाखवलेल्या प्रॉपर्टी चिंबरी, पारगाव, हे इथलं रसाळ म्हणून लोक होते, इथं मांजरसुंब्याला, ते दिघोळ ते तिथं आहे. आणि एक 3-4 अकाउंट आहेत. ते अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत. 3-4-5 अकाउंट वरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे. कोणाकोणाला झालेलं आहे, काय काय झालेलं आहे, ह्यातले कोण कोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत का काय आहेत का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि त्या अकाउंट वरून गेलेले ते अकाउंट नंबर, नावं, माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं. मी तर मला ज्यावेळेस कळालं रात्री पण फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही. आज सकाळपासून सुद्धा काही माध्यम माझ्याकडे आलती, तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेल तर सगळ्यांच्या समोर बोलेल. एका माध्यमाला बोललं तर बाकीची माध्यम पण नाराज होतात. आणि जोपर्यंत कन्फर्म माहिती सीआयडी कडनं येत नाही तोपर्यंत आका आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही.
चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्यांनी एक वक्तव्य असं केलेलं आहे की तपासामध्ये बाधा येईल असं वक्तव्य कुणी करू नये. अजिबात माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत, माझे ते नेते आहेत. ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही. 100% समाधानी आहे. फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणतात तेवढ्या स्पीडने लावलेली आहे. आणि मी अगोदरच म्हणलंय की बकरी की माँ कब तक दुआ मागेगी. दुआ फार दिवस चालत नसते, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे. आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्यावर दिसतंय. अगर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा असं काहीतरी चाललंय. मला माहिती आहे मी डायव्हर्ट करतच नाहीये. मी माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाहीत. तुम्ही जे आहेत ते माय फोकस संतोष देशमुख, बीड जिल्ह्यातला अतिभयान चाललेला भ्रष्टाचार, वाळूवाले बंद झाले, आता राखेवाले सुद्धा बंद झाले. दाऊदपूर नावाचं गाव आहे, दाऊदपूर, तिथं दीपक मुंडे, अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत. स्वतः कोणाचे चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या. सायस मुंडे, गणेश मुंडे, समाधान बिडकर, मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड हे सगळी मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज तिथून उपसा त्या ठिकाणी करतात बरं का, मोठ्या प्रमाणामध्ये. आणि एक नाही दोन नाही बरं का, एक नाही दोन नाही तर तिथं हजारो टिप्पर हे रात्रीच्या अशा पद्धतीनं दिसत असेल तर मी तुम्हाला देतोय 150 गुंड घेऊन. दोन लोक आहेत त्यांचे लोकेशन तपासा बरं. हे देणार आहे SP साहेबांना. गुंड येणार 150, 4 अधिकारी असते ड्युटीवरती. आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नव्हते. जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो तो पहिला गुन्हा दाखल झाला. अहो परळी शहरातल्या शेजारचे जे गाव आहे वडगाव ढोक काय ते गाव आहे, वडगाव नावाचे गाव, या गावामध्ये म्हणजे आपण हरळ सुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळं. आणि तुम्ही माझ्याकडे एवढे बोंब जे समोर ठेवलेत ना, एकदा 2 गावांना भेट देऊन या. एक ते वडगाव, ते दाऊदपूर आणि ते थर्मल. आणि परळी शहरामध्ये श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत. लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दमा लागायला लागतात. त्याच्यामुळं कारण हे उघडे नागडे ती राख घेऊन जातात. कितीतरी झुराळा उडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही. आणि माझी विनंती आहे, राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्या जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती. आमच्या जिल्ह्याकडे म्हणतोय ना, तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडे फिरवावी. 600 पैकी 300 इट भाट्या जरी एकट्या शिरसाळ्यात बोगस असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे. अशा प्रकारचं पत्र कलेक्टरांना दिलंय आणि मोजणी करावी. आणि जे आणतात ना, डॉक्टर मुंडेंचं नाव घेतलं तर मुंडेंचा भाऊ उभा केला. ते ज्यांचं नाव त्या मुंडेंचं घेतलं ते मुंडे पुढे आणत नाहीत. दुबेंना दबावानं आणतायत ते. दुबे फॅमिली मला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.